आता बिके कोकरे एवढे फिरायचे, गाडी फिरायचे, ऊन वारा पाऊस या गोष्टी खूप होत्या हो त्यावेळेला. धनगर हृदय सम्राट बिके कोकरे यांचा विजयी सो. बर. मुंडे साहेबांनी बिके कोकरे साहेबांची एक मिटिंग झाली. बर. आणि त्या मिटिंग मध्ये यशवंत सेनेने बीजेपीला मदत करायचं ठरलं. कोकरे साहेब म्हणले आपल्याला म्हणले शरद पवाराला भेटायचे. आपल्या यशवंत सेनेच्या मागणीला पहिले यश आलं. एनटीच्या सवलती तुम्हाला लागू केल्या. तिथं आम्ही यशवंत सेनेची पहिली शाखा स्थापन केली. यशवंत सेना यांच्या संयुक्त विद्यमान मंत्रालयावरती एक मोर्चा काढायचा. डायरेक्ट उतरला असं पुढे चालत गेलो पवारसाहेब. पवारसाहेब म्हणले आम्हाला लगेच बोलले, म्हणले बिके कोकरे म्हणले तुम्ही जातीवादी संघटनेला पाठिंबा देता, ही काय बरोबर गोष्ट नाहीये. आज जी धनगर समाजाची जी लोक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात असतील, शैक्षणिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रात असतील, क्रीडा क्षेत्रात असतील, जी पूर पत्रकारितेमध्ये जी चमकतायत ना ती सगळी बिके कोकरेंची आपत्ती आहेत. तर बिके कोकरे फार दिशेने उठलं. चालू भाषण आणि मुंडे साहेबांच्या पाठीत 2-4 अशा थापट्या मारल्या. तर मगाशी तुम्ही मला असं सांगितलं की ते एके दिवशी महादेव जानकर तुमच्याकडे आले, नंतर रमेश शेंडगे तुमच्याकडे आले आणि ते बोलले की हे यशवंतराव काय यशवंत सेनेचं काम हे आम्ही पुढे नेतो, तर आमच्याकडे द्या संघटना, असं काय तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होता. तर ते किस्से काय दोघांचे तेही सांगा. ते बिके कोकरे शरद पवारांवर टीका करायचे, प्रचंड टीका करायची. इथं आता गोपीचंद पडळकर ही शरद पवारांवर टीका करतात. त्या टीकेमध्ये आणि ह्या टीकेमध्ये म्हणजे ते स्वरूप आणि हे स्वरूप काय फरक वाटतो तुम्हाला? अगदी खूप तटस्थपणे. नाही, खूप फरक वाटतो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. धनगर समाजाला चळवळीचा मोठा इतिहास आहे. म्हणजे जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून धनगर समाजाच्या ही चळवळी उदयाला आलेल्या आहेत. आणि ह्या धनगर समाजाची चळवळ सांगत असताना, चळवळीचा इतिहास सांगत असताना बिके कोकरे यांचं नाव घेतल्याशिवाय ही चळवळ पूर्ण होऊ शकत नाही. बिके कोकरे हे जर नाव जरी समोर आलं तरी अनेकांच्या हृदयामध्ये कालवा कालव होते. लोक भावनिक होतात, कारण तो माणूस म्हणजे त्यांनी रस्त्यावरच्या लढाई मोठ्या प्रमाणात लढलेल्या होत्या. त्यांची चळवळ ते खेडोपाड्यात पोहोचले होते. महाराष्ट्रभरामध्ये धनगर समाज जागृत करण्यामागे त्यांचा मोठा हात आहे असं सांगितलं जातं. आणि मग त्यानंतर ते अचानक लुप्तही होतात, नंतर निधनही होतं. तर एकूणच त्यांच्या प्रवासाविषयी फार वेगवेगळ्या कहाण्या प्रत्येक जण आपापल्या परीने सांगत असतो. परंतु बिके कोकरे कसे होते, त्यांनी चळवळ कशी उभारली याविषयी इत्थंभूत माहिती असलेले, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ही चळवळ पुढे नेणारे एक कार्यकर्ते, जुने जाणते कार्यकर्ते मला भेटलेले आहेत. मी फलटणमध्ये आलेलो आहे आणि फलटणमध्ये मला दादासाहेब चोरमले भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडून मी बिके कोकरे यांच्याविषयी जाणून घेणार आहे. तर चोरमले साहेब, तुमचं लय भारीमध्ये स्वागत. नमस्कार. तर सर, आपण आता बराच वेळ गप्पा मारणार आहे, अगदी अर्धा तास जाऊ द्या, 1 तास जाऊ द्या, पण बिके कोकरे यांच्याविषयी मला तुमच्याकडून सविस्तर समजून घ्यायचे. तर मला हे सांगा की बिके कोकरेंना तुम्ही पहिल्यांदा पाहिलं, तो क्षण सांगा की त्यांना पाहिलं आणि मग तुमची ओळख कशी झाली. आता बिके कोकरेंना मी पहिल्यांदा कधी पाहिलं तर त्याबद्दल मी थोडस विस्ताराने सांगेन. की बारामती तालुक्यामध्ये शारदा नगर येथे एक धनगर समाजांच्या युवकांचं एक निवासी शिबिर आयोजित केलं होतं. आणि या निवासी शिबिराचे आयोजक होते डॉक्टर शेमडे आणि माजी आमदार ऍडव्होकेट विजयराव मोरे. आणि त्यांनी महाराष्ट्रामधील काय एक निवडक धनगर समाजाचे युवक असतील त्यांना एकत्रित त्या ठिकाणी 2 दिवसाचं निवासी शिबिर आयोजित केलं होतं. आणि त्या निवासी शिबिराला जाण्याचा मला योग आला. म्हणजे तो योग सुद्धा असा आला की आमचे एक चुलतेच आहेत प्राध्यापक दत्ता चोरमले यांच्या आणि डॉक्टर विजयराव मोरे यांचे अतिशय जवळचे संबंध होते. आणि त्यांच्यामुळे मी तिथं गेलो. गेल्यानंतर सकाळी 10 वाजता त्या शिबिराचं म्हणजे त्या जे परिसंवाद आयोजित केला त्या परिसंवादाचं उद्घाटन झालं. आणि त्या परिसंवादाचा विषय हा होता की धनगर समाज
आणि धनगर समाजावरती होणारा अन्याय आणि धनगर समाजामध्ये असणारा अज्ञान याच्यावर तो काळ कितीच असेल तो? साधारण तो काळ 88 ची सुरुवात असेल माझ्या माहितीप्रमाणे. मग ते झालं, दुपारचं सत्र झालं, नंतर दुपारचं सत्र पुन्हा 3 वाजता सुरू झालं आणि 5 वाजता सायंकाळचं सत्र म्हणजे थोडं चहासाठी टी टाइम झाला. आणि तो टी टाइम झाल्यानंतर आमच्या पुढे एक युवक आला, त्याचं नाव होतं बीके कोकरे. नंतर ते कळलं मला. ते आले आणि ते म्हणले, अहो मी बी तरुण होतो, मी आमच्या इथे एक 10-15 मुलं घेऊन गेलो होतो फलटण मधून. मग ते म्हणले की तुम्हाला माहिती आहे का आपल्या समाजावरती एवढा अन्याय झालेला आहे, आपल्या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती होत्या, परंतु तत्कालीन प्रस्थापित लोकांनी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी झाली आणि सवलती देण्याची वेळ आली, त्यावेळेला ज्या सवलती महाराष्ट्र सरकारला पत्र आलं केंद्राचं की त्यांनी या आपापल्या राज्यामध्ये जर तो समाज असेल तर त्या समाजाला त्या सवलती लागू कराव्यात. आणि त्यावेळेला तत्कालीन जी प्रस्थापित पुढारी होते, नाव बी सांगा आपल्याला काय आपण म्हणजे आपण काय त्यावेळेचे तत्कालीन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचं खूप मोठं प्रस्थ होतं, मुख्यमंत्री होते, पवार साहेबांचं खूप मोठं प्रस्थ होतं, त्यांचे शिष्य आहेत, तिकडे मोहिते पाटलांचं खूप प्रस्थ होतं, तिकडं सांगलीमध्ये वसंतदादांचं खूप प्रस्थ होतं. आणि आपल्या दुर्दैवानं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाज प्रामुख्याने जास्त संख्येने होता. जर त्यावेळेला जर त्या सवलती लागू झाल्या असत्या तर कदाचित हे मतदारसंघ सगळे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असते. या भीतीमुळं त्यांनी त्या सवलतीची अंमलबजावणी केली नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. अच्छा, बीके कोकरेंनी. अच्छा, हे जे आता बोललं जाते तो विचार त्यांनी त्यावेळी मांडला 1988च्या दरम्यान. आणि त्यांचं मुख्य टार्गेट म्हणजे त्यावेळेला काय चव्हाण साहेब नव्हते, परंतु पवार साहेबांचं राजकारण ऐन भरात होतं. आणि मग त्यांचं टार्गेट मुख्य म्हणजे पवार साहेब होते. आणि ते पवार साहेब बारामती मधले. बीके कोकरेंचा बी जन्म उंटवडीचा म्हणजे बारामती तालुक्यातला. बरोबर. बीके कोकरे केमिकल इंजिनियर झाले होते. बी केमिकल होते ते. कुठून झाले होते? माझ्या माहितीने मुंबईच्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटी. अरे बापरे, ती जगातली 4थी युनिव्हर्सिटी आहे आणि एवढ्या क्वालिटीचं शिक्षण घेतलं, तेवढ्या क्वालिटीचं शिक्षण घेतलं. खूप विद्वान होते, परंतु त्यांना एक समाजावरती होणारा अन्याय त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यावेळेस त्यांनी नोकरी जरी सुरू केली असती तर खूप मोठे ते आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाले असते, त्यांनी चांगला प्रपंच केला असता, खूप मोठं त्यांनी नाव कमवलं असतं, शास्त्रज्ञ झाले. परंतु त्यांना एक ते त्याच्यामध्ये ते रमत नव्हते. त्यांच्या डोक्यात एकच होतं की ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजावरती या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी माझं सगळं आयुष्य खर्ची घालणार आहे असं ते आम्हाला सांगत होते. आणि इतकं प्रभावीपणे बोलत होते ना ते की आम्ही भारावून गेलो. आणि मग मी त्यांना शेवटी, मी पण त्यावेळेला TYBSC ला होतो साहेब. अच्छा, माझा विषय गणित होता. मी BSc TYBSC ला लास्ट इयरला माझा विषय गणित होता. मी बी तसा अभ्यासामध्ये चांगल्या बुद्धिमत्तेचा विद्यार्थी होतो. थोडा चळवळीचा मला नाद होता लहानपणापासून. विशेष म्हणजे मी खेळाडू होतो. मी महाराष्ट्र संघात 3 वेळा खेळलो खो खो. त्यामुळे थोडस सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मला आवड होती. आणि मग ते मी त्यांना प्रश्न विचारला, प्रतिप्रश्न, की तुम्ही बीके तुम्ही हे सर्व आम्हाला जे सांगतायत ते तुम्ही जाहीर ह्याच्यात का सांगत नाही? तर योगायोगाने सगळ्या धनगर समाजातले अनेक गावचे तरुण इथे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत, त्यांच्यापुढे हा तुम्ही जर विषय घेतला तर तो सर्वांपर्यंत जाईल. त्यावरती बोलले, मला या ठिकाणी बोलून दिलं जात नाही. कोण बोलत नव्हते? विजय मोरे आणि आयोजक आहेत. कसं असतं माहितीये का, त्यांचं जर टार्गेट मेन पवार साहेब असतील आणि त्यांचं जे शिबिर पण पवार साहेबांच्याच शारदानगरमध्ये. अच्छा, शेवटी प्रस्थापित लोकांच्या पुढे आपली लोक भितात ना, त्यामुळे त्यांना बोलू दिले जात नव्हतं. मग आम्ही काय म्हटलं, आम्ही गोंधळ घालणार. आम्ही त्या ठिकाणी आयोजकाकडे गेलो, गोंधळ घातला. तुम्ही म्हणलं, मग तुम्ही ज्या उद्देशाने इथं आम्हाला एकत्रित केलंय तो उद्देश साध्य होत नाही ना. बरोबर, ह्यांना बोलू द्या ना म्हणलं, काय असेल ते बोलू द्या, काय अडचण काय. त्यांना बोलायला दिलं. आणि साहेब, तुम्हाला मला सांगायला एवढा आनंद आहे की बीके कोकरे साहेबांनी त्या ठिकाणी अर्धा तास असं घणाघाती भाषण केलं की संपूर्ण सभागृहाचा नूरच बदलला. आणि एवढी लोक उत्तेजित झाली आणि म्हणली, एवढा आपल्या अन्याय,
काय काय सांगितलं होतं म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं हा. ना, नेमकं आपल्या समाजाचं किती अज्ञान आहे, किती अन्याय केला जातोय, कशा आपल्याला सवलती होत्या, त्याच्यापासून कसं आपल्याला वंचित ठेवलं गेलं, म्हणजे आपला हक्काचं आपल्याला काहीच दिलं नाही यांनी. अच्छा. जे बाबासाहेबांनी दिलं त्यांनी त्यातलं काहीच दिलं नाही, केवळ त्यांनी स्वतःच्या प्रस्थापित लोकांच्या स्वार्थासाठी त्यांनी आपल्याला डावललं. अशी जी भावना त्यांनी व्यक्त केली सगळ्यांना भावली. त्यांचं भाषण झालं संध्याकाळचं, रात्री त्यांच्यानंतर 1-2 भाषणं झाली, संध्याकाळचं सत्र संपलं, जेवण झाली आणि जेवण झाल्यानंतर शारदा नगरच्या प्रांगणामध्ये तुम्हाला माहिती आहे झाडांची संख्या खूप आहे. त्या झाडांच्या म्हणजे प्रत्येक जण आपल्या असे गप्पा मारत बसले ते टोळक्याने. आणि बिके कोकऱ्यांचं भाषण झाल्यामुळे आम्ही बिके कोकऱ्यांबरोबर होतो. एकदम त्या ठिकाणी बरीच लोक आली आणि मग तिथं त्यांच्या भाषणाने प्रभावित झाली होती. बरीच लोक आली, मग गप्पा टप्पा झाल्या. मग मी त्यांना म्हणलं, ते म्हणले आपण यशवंत सेना काढली. यशवंत सेना काढण्यामागतं त्यावेळेला आम्हाला यशवंत सेना काढण्यामागतं त्यांनी उद्देश स्पष्ट केला. ते म्हणले यशवंतराव होळकर हे आपल्यामध्ये महापराक्रमी पुरुष होऊन गेले, की ज्यांनी अनेक युद्ध जिंकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर फक्त यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक झाला. असे थोर राजे होते, खूप पराक्रमी होते. त्यांचा आता आपण झुंज कादंबरी म्हणजे माझ्या माहिती पण झुंज कादंबरीमध्ये त्यांचा सगळा इतिहास आहे. हा, आणि त्यांचा जर पराक्रम बघितला तर त्यांची तुलना नेपोलियन पार्ट बरोबर केली जायची. म्हणजे एवढं पराक्रमी होते. आणि म्हणून म्हणले आपण पराक्रमी पुरुषाच्या नावानं यशवंत सेनेची स्थापना केली. यशवंत सेनेचं काम काय की धनगर समाजावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, हा मुख्य हेतू होता. पण त्याची एकही शाखा नव्हती. नुकतीच धुळगाव यात्रेमध्ये त्याची सुरुवात झाली होती. अच्छा, फलटणला. आणि मग ते आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आणि ते पण इतके हुशार होते की दुसऱ्याच दिवशी माझ्याकडे आले. अच्छा. माझ्याकडे जे आले ते आमचेच होऊन गेले. आम्ही लगे 4-5 दिवसात शाखेची तयारी केली. यशवंत सेनेची पहिली शाखा फलटण मधील अहिल्यानगर, म्हणजे ज्या मार्गावर आता आपण आलो, मुख्य शहराचा मुख्य भाग आहे. गजानन चौक, तो गांधी महाराजांचा पुतळा होतो, थिएटर होतं ते, तिथं आपली वस्ती सगळी. तो सगळा अहिल्यानगरचा परिसर, मुख्य परिसर, मुख्य सर्व शहराचं सेंटर अहिल्यानगर. सेंटर. आणि तिथं थिएटर वगैरे सगळं, मोठा चौक, सगळ्या राजकीय सभा तिथं होतात. अच्छा. त्यामुळे त्याला जरा वेगळं महत्व आहे. तिथं आम्ही यशवंत सेनेची पहिली शाखा स्थापन केली. त्याच्यानंतर दुसरी शाखा आम्ही दुधेगावला स्थापन केली. मान तालुक्यात? नाही, आपल्या फलटण घाटाच्या खाली. तिथं आपले पंचायत समिती सदस्य सुभाषराव सोनवलकर, वडिलाचे सरपंच सतीश काळे, संपतराव सोनवलकर सर होते. आता जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर होते. या सगळ्याच्या पुढाकारांना आपण तिथं दुसरी शाखा स्थापन केली. त्याच्यानंतर तिसरी शाखा आम्ही वडल्याची मध्ये स्थापन केली. आणि मग जी शाखा खोलायला जी सुरुवात झाली, जो बिके कोकऱ्यांचा झंझावात चालू झाला, तो थांबलाच नाही. मग आम्ही मान तालुक्यामध्ये गेलो. मान तालुक्यात सगळ्या वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. हळूहळू सोबत असायचं. सोबत त्यांच्याकडे एक राजदूत गाडी होती. राजदूतची बी कहाणी लय ऐकलेली आहे. राजदूतची कहाणी जरा सांगा की. राजदूतचं कसं होतं माहितीये का, ते राजदूत होते, त्यांना कुणीतरी जुनीच राजदूत दिली ती. आणि ते राजदूत चालूच व्हायचे ना, त्याला किती किका मारल्या चालू व्हायचे नाही. ते रॉकेलवर चालायचे. पैसेच नव्हते ना, गोरगरीब आपला समाज तुम्हाला माहितीये. मग राजदूत काय करायचं, आम्ही त्यात रॉकेल टाकायचो. जिथं जाईल त्यांच्याकडनं 5,000 रुपये घ्यायचं, रॉकेलचं एखादं कॅन्ड घ्यायचं, त्यात टाकायचं आणि पुढचा प्रवास चालू व्हायचा. मग ती गाडी आम्ही ढकलायचो, साहेब बसायचे, गाडी ढकलायचो आणि ढकलली की गाडी थोडं वेग घेतला की चालू व्हायची. चालू झाली की आम्ही पटकन उडी मारायचो, त्या गाडीवर बसायचो की आमचा प्रवास चालू. असा आम्ही बिके कोकरे साहेबांच्या बरोबर असा मी अनेक जिल्ह्यामध्ये प्रवास केला. प्रामुख्याने त्याच्यामध्ये सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यापर्यंत, इकडं सोलापूर जिल्हा, तुम्हाला सांगतो इकडं अहिल्यानगर, आत्ताचा अहिल्यानगर म्हणजे नगर जिल्हा. म्हणजे अशा जिल्ह्यामध्ये आम्ही झंझावात निर्माण केला. आणि अल्पावधीच्या काळामध्ये बिके कोकऱ्यांना खूप मोठं यश मिळालं. त्यांचा हेतू प्रामाणिक होता. मग ते असं आमच्या दररोजच्या प्रवासामध्ये ते फलटणलाच मुक्कामी असायचे. मग हळूहळू आम्ही फलटणला कार्यालय काढलं. आम्हाला त्यावेळेला एक अरुण कुमार वाघे म्हणून सोलापूरचे होते, ते मिळाले आम्हाला कार्यालय. त्यांनी आमच्या धनगरवाड्यावरती एक इमारत होती, तिथं त्यांनी कार्यालय उपलब्ध करून दिलं. त्याचं काय जे भाडं असं 100-50 ते भरायचे. ते पुण्याला असायचे.
मग तिथं आम्ही ऑफिस केलं. मग त्या ऑफिसवरती पत्रव्यवहार व्हायचा राज्यामधून सर्वांचा. इकडे शाखेला या, तिकडे शाखेला या. तेव्हा काय मोबाईलची सोय नव्हती, फोन पण नव्हते एवढे काय. आपला पत्रव्यवहार पण आपलं कार्ड असायचं, आंतरदेशी पत्र किंवा छोटं कार्ड, त्याच्यावर हे चालायचं. आणि मग एक दिवशी कोकरे साहेब काय म्हणले, आता आपण बऱ्यापैकी काम केले आणि आपण थोडासा एक मोर्चा आयोजित करू. बर. मग आम्ही पहिलं आंदोलन केलं खंबाटकी घाटामध्ये. पहिलं आंदोलन खंबाटकी घाटामध्ये साहेब आम्ही एवढं मोठं आंदोलन केलं की सातारा पुणे बेंगलोर रोडवर. आणि तो पुणे बेंगलोर आज 6 पदरी दिसतोय तुम्हाला किंवा 8 पदरी दिसतोय. त्यावेळेला सिंगलच होता. अच्छा. जायला एक लेन आणि यायला एक लेनच नव्हती, फक्त मध्ये पांढरी पट्टी असायची. आणि मग तिथं आम्ही, आणि त्यावेळेला काय रोडचं जाळं एवढं नव्हतं, त्यामुळं एकदा रोडवर बसलं ना अर्धा पाऊण तास जर अडवलं तर 10-10 किलोमीटर लाईन लागायच्या. मग आम्ही बरोबर खंबाटकी घाटाच्या खालची पॉइंट शोधला असा बरोबर असा, आणि तिथं आम्ही बसलो. आम्ही मेंढर नेली. एक त्या साधारण 3-4 हजार लोक गोळा केले. 3-4 हजार होते त्यावेळेला. म्हणजे आम्ही तसं नियोजन केलं होतं, आम्ही त्याचा प्रचार केला होता. आणि आमचं टार्गेट काय होतं, धनगर बहुल तालुके आम्ही निवडले होते. म्हणजे आपला खंडाळा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर आहे. फलटण आहे, माळशिरस आहे, तुमचा मान तालुका आहे. तिथं आम्ही त्यावेळेला ते नेलं, मेंढर नेली जवळची, आणि आम्ही आंदोलन केलं. मेंढर सोडली. मेंढर सोडली. मग ते टेम्पोत बसून साहेबांचं भाषण झालं, कोकरे साहेबांचं. आता मग आम्हाला अटक वगैरे झाली, नंतर सोडून देण्यात आलं. आता आम्ही साहेबांना आंदोलन किती वेळ चाललं होतं ते? एक अर्धा पाऊण तास आम्ही आंदोलन केलं. 15-20 किलोमीटर लाईन लागल्या. बर. चक्का जाम झालं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली त्या आंदोलनाची त्यावेळेला. त्यावेळी काही चॅनल वगैरे नव्हते, काय मोबाईल नव्हतं, नाही काय मोबाईल नाही, चॅनल नाही, काय नाही, पेपरला बातम्या फक्त. आल्या नाही आल्या त्याकडे काय आम्ही बघत नव्हतो. आमच्या डोक्यात काय काम करायचं ते आम्हाला काय तेव्हा प्रसिद्धीचं काय एवढं कळत बी नव्हतं ना, नव्हती माध्यम. मग आता आम्ही बीके कोकरेंना आम्ही साहेब म्हणायचो. तर साहेब म्हणणे मग एक इतिहास आहे. आता तुम्ही म्हणा की साहेब कसं, तर आम्ही बीके म्हणायचो. तर सुरुवातीच्या काळात तर ते बीके कोकरे एकदा काय म्हणले, अरे दादा तू मला साहेब म्हटला तर लोक मला साहेब म्हणतील. मग आम्ही साहेब म्हणायला लागलो. मग आम्ही पूर्णतः साहेबांची सगळं बदलूनच टाकलं. आम्ही त्यांना परत एक उपाधी दिली, धनगर हृदय सम्राट. अच्छा. क्रांती सूर्य बीके कोकरे. बर. आणि मग एवढं त्यांना म्हणजे आता सगळ्याला त्यांचं भावलं. त्यांनी ठरवलं तर लग्न करायचं नाही, प्रपंच करायचा नाही, पूर्ण आपलं आयुष्य हे धनगर समाजासाठी द्यायचं. अच्छा. आणि मग त्या पद्धतीने त्यांचं काम पण चालू होतं. 1990 मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे धुळबा बिवाची यात्रा आली सेकंडची लगेच. मग त्या धुळबा बिवाच्या यात्रेमध्ये आम्हाला जो आर्थिक खूप मोठी चणचण लागायची. पण आम्हाला आता बीके कोकरे एवढे फिरायचे, गाडी फिरायचे, ऊन वारा पाऊस या गोष्टी खूप होत्या हो त्यावेळेला. आणि कुठं पण झोपायचं पालावरती. पालावर म्हणजे आता आपण आलो इथं तुम्हाला माहिती विमानतळ आमचं फलटण, तिथं आता पाल होती बघा धनगरांची. अशी पालं दिसली कोकरे साहेब झोपायचे. रात्र झाली तर तिथं जेवायचो आम्ही दोघंच हो. त्या गावात जायला तिथनं 4 पैसे घ्यायचे, दिले कोणी नाही तर आपलं रॉकेल घ्यायचं. प्रत्येकाच्या घरी पूर्वी रॉकेल असायचं, चिमणीला वगैरे काय 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 म्हणजे पूर्वी स्टोच असायचा ना. आता ते गॅस वगैरे आता आलं. बरोबर. मग त्यांनी काय केलं, म्हणजे आता मी तुम्हाला कुठल्या मुद्द्यापर्यंत आलो होतो, ते पालावर तुम्ही झोपायचं. धुळबाची यात्रा दुसऱ्या वर्षी धुळबाची. मग आम्ही काय म्हणलं, साहेब म्हणलं तुम्हाला फिरायला त्रास होतो, तेव्हा जीप चले, महिंद्रा जीप चले वार होतं त्यावेळेला. मग आम्ही म्हणलं साहेबाला जीप घेऊन दिली पाहिजे, एवढं फिरतात तर. मग आम्ही काय शक्कल लढवली की धुळबा भिवायच्या यात्रेमध्ये जे लोक येतील ती 5 बकरी कापतात. मग ते काताडी आपल्याला मिळाली पाहिजेत. काताडी जर मिळाली तर काताडी आपल्याला विकता येतील आणि त्यातनं 4 पैसे उभा करता येतील. मग आम्ही आदल्याच दिवशी भिवायच्या यात्रेला तिथं मंडप टाकला आणि रात्रभर आमची भाषणं की बाबांनो बीके कोकरे साहेब हे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी रात्रीचा दिवस करून फिरतायत आणि त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. तुम्ही आज 5-5 बकरी इथं कापता, 5-5 बकऱ्याच्या दावणी कापता आणि लोकांना जेवाय घालता. ही धनगर समाजाची एक संस्कृती आहे. मग आम्ही काय त्यांना आवाहन केलं, फक्त तुम्ही काही देऊ नका, 1 रुपया आम्हाला देऊ नका, फक्त तुम्ही कातड द्या आम्हाला द्या, असं आवाहन केलं.
आणि भिवायच्या यात्रेमध्ये बकरी कापण्याचा टाइम एकच आहे. तिथं बकरी कापली की आम्ही आमच्याकडे युवकांची मोठी फळी होती माझ्याकडे. ती फळी आम्ही एकत्र केली होती. हातात एक छोट्या छोट्या काट्या आणि आम्ही प्रत्येकाच्या हे फिरत होतो म्हणजे बिरडाव. आणि तुमचं कातडे द्या, तुमचं कातडे द्या. काही लोकांनी सोखुशीने कातडी दिली, काही लोकांना जबरदस्ती करावी लागली. शेवटी करणार काय सांगा ना तुम्ही. अशी जबरदस्तीने आम्ही जवळपास 250 कातडी गोळा केली. 250 ते 300 कातडी. एक्झॅक्ट नाही मला सांगता येणार. ती कातडी आम्ही एकत्रित केली आणि फलटणला जे आमचं ऑफिस होतं ना ते ऑफिसवरती आणली. आणि भिवायची यात्रा झाली तर दुसऱ्या दिवशी 1 दिवसाचा गॅप असतो आणि नंतर धुळोबाची यात्रा असते. मग आता धुळोबाची बी कातडी आपल्याला गोळा करायच्यात. मग आता ती आल्यानंतर ही एकत्रित करायची आणि विक्री करायची असा. पण मध्ये 1 दिवस गॅप होता. कातडं जास्त दिवस राहिलं त्याला भूक पडतात. म्हणून आम्ही काय केलं, आमच्या मुलांनी सगळ्या पोतभर मीठ आणलं, त्या कातड्या सगळ्या मीठ लावून ठेवली. 1 दिवस कातडी टिकावीत म्हणून. मग धुळोबाच्या यात्रेत आम्ही छोटा मंडप टाकला. तिथं पण आव्हान केलं. पण धुळोबाच्या यात्रेत बकरी कापण्याचं टायमिंग काय एकसारखं नाही, कुणी कधीही कापतं. त्यामुळे तिथं काय आम्हाला एवढा म्हणजे प्रतिसाद नाही मिळाला. पण 100 कातडी मिळाली आणि जवळपास 350, 400, 450 कातड्यापर्यंत कातडी कलेक्ट झाली. त्यावेळेला कातडी आम्ही 17,500 रुपयाला विकली. त्यावेळेचे 17,500 म्हणजे आताचे 2, 4, 5 लाख असतात. आणि काय तेव्हा ते 40-50 हजाराला जीप मिळत होती त्यावेळेला. बरं, म्हणजे 5-10 लाखाचे तुलना होऊ शकेल 10 लाख रुपयांची. मग ते विकली 17,000, 17,500 साहेबांना दिले. आता मध्ये थोडं सुरुवात झाली असेल निधी गोळा करायला. त्याच्यानंतर मग परत एक आंदोलन आम्ही करायचं ठरवलं 1990ला. 1990ला आम्ही काय ठरवलं की भारतीय जनता पक्ष आणि यशवंत सेना यांच्या संयुक्त विद्यमान मंत्रालयावरती एक मोर्चा काढायचा. अच्छा, त्यावेळी भाजप सोबत होतं. भाजप मी सोबत घेतलं होतं. आपल्याला भाजप काहीच नव्हतं ना. भाजप नसेल त्यावेळी, भाजप जनता पक्ष नाही भाजपच होता. नुकताच स्थापन झाला होता. कसं होतं माहितीये का साहेब, 1990ला भारतीय जनता पक्षाचं काम बी.के. कोकरे साहेबांनी केलं. मुंडे साहेबांनी बी.के. कोकरे साहेबांची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये यशवंत सेनेनी बीजेपीला मदत करायचं ठरलं. आणि त्यानुसार फलटण मध्ये एक बीजेपीचे कॅन्डिडेट उभा राहिले, विजयराव बोरावके. मला आजही आठवते. आणि त्यावेळेला मी ज्या घरामध्ये वाढलो होतो ते चिमरावजी कदम ते आमदार होते. आणि चिमराव कदमांची मुलगी मला राखी बांधाय, त्यामुळे मी त्या घरात होतो. 90ला त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर चिमराव कदमांना भाजपचं काम बी.के. कोकरेंनी 2-3 सभा घेतल्या. तेव्हा मला एवढं काही राजकारणाचं वेळ नव्हतं. आणि मग मला चिमराव कदम म्हणले, अरे दादा म्हणले तू काय करतोय, तुमच्या समाजाची संघटना माणूस तुझा माझ्या विरोधात फिरतोय, तू हे नाही बरोबर चालणार. मग मी त्यांना फलटण तालुक्यातील धनगर समाजाचा पाठिंबा चिमराव कदमांना राहिला असं पत्र काढलं. तुम्ही काढलं. आणि मी साहेबांना म्हणलं, साहेब माझी अडचण आहे, तिथं नका आपल्याला नाही काम करायचं. कोणाला? कोकरे साहेब. कोकरे साहेब आता मी साथीदार म्हणले तर माझं ऐकलं त्यांनी. म्हणले बरं ठीक आहे दादा, तू नाही म्हणतो तर नाही. मग आम्ही त्या विजयराव बोराकडे त्यांनी आम्हाला एक अँबॅसेडर दिली. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला जतला बोलवले प्रचाराला आणि 5,000 रुपये त्यांनी दिले आम्हाला खर्चाला. आणि आम्ही गेलो जतला. आता त्यावेळेला जतला उमेदवार कोण होते माहिती? आनंदराव आडसूळ. ते जतला होते? ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते तिथं. आणि मग तिकडं अच्छा हे त्यांची अमरावती नंतर सुरू झाले. ते मुंबईला कोरेगावचा. आणि तो मुंबईला स्थायिक. हो, पण मुंबई आता त्यांची बरं झालं तुम्ही सांगितलं. आनंदराव आडसूळ हे मूळचे कोरेगावचे, स्थायिक मुंबईला. आणि ते तिकडं अमरावतीतनं खासदार असायचे. अमरावती पूर्वी काय होतं माहितीये का, त्यांच्याकडे जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख होते ते. आणि नेमका योगाने ते SC मध्ये होते. आणि जत त्यावेळेला SC मतदारसंघ राखीव होता. अच्छा, हे जतचं मला माहित नव्हतं आनंदराव आडसूळ. पण मग ते आनंदराव आडसूळ 1990च्या निवडणुकीत उभा राहिले. त्यांच्या विरोधात शिवसेनेमधनं. आणि त्यांच्या विरोधात उमाजी सनमडीकर. सनमडीकर आमदार बी होते नंतर. उमदी काय ते सनमडी गाव, तिथं धनगर समाज असते त्या गावात. आणि उमाजी सनमडीकर विरुद्ध आनंदराव आडसूळाची लढत झाली. आम्ही त्यांच्या प्रचाराला गेलो.
साहेबांनी तिथं धनगरभोर तालुक्या धनगरभोर गावामध्ये प्रचार सभा घेतल्या आणि जे उमाजी सनमडेकरांची तिथं खूप दहशत होती, त्यांच्या सनमडे गावामध्ये जाऊन उमाजी सनमडेकरावरती एवढा मोठा आघात केला बीके कॉकरेंनी आणि पूर्ण वातावरण ढवळून निघलं. कारण का सनमडे गाव धनगरांचं हो, बीके कॉकरेंना खूप पाठिंबा मिळाला. आम्ही तिथं 2 दिवस प्रचार केला. 2 दिवसानंतर आम्ही आलो फलटणला. साहेब म्हणले आपल्याला तर रेणापूरला जायचे मुंडे साहेबांच्या प्रचाराला. तेव्हा मुंडे साहेब रेणापूर मध्ये लढत होते. परळी नव्हतं त्यांचा मतदार, रेणापूर. अच्छा, रेणापूर मध्ये बीड जिल्ह्यात. मग रेणापूरला आम्ही मुंडे साहेबांच्या प्रचाराला 2-3 दिवस गेलो. म्हणजे तेव्हा असा भाजपचा प्रचार साहेबांनी केला होता. मग जशी मागणी तसे ते गेले. पण मी दोन ठिकाणचा साक्षी झाले. माझ्याबरोबर ते हनुमंतराव कोकरे होते. हनुमंतराव कोकरे म्हणजे आपले बारामती पंधारेचे. ते बीजेपी मध्ये होते त्यावेळेला आणि कोकरे साहेबांना ते खूप साथ देत होते. मुंडे साहेबांची सहकारी होती ती. पण त्यांच्या मिसेस आता कारखान्या होत्या, जिल्हा परिषदेला होत्या. त्यावेळेचे आमचे ते सहकारी. आता त्यावेळेचे सहकारी बी अनेक होते आम्हाला. मग ते काय झालं, 9ची निवडणूक झाली आणि काँग्रेसचं सरकार काटाव पास झालं. म्हणजे 11 त्यावेळेस 10-11 अपक्ष निवडून आले आणि त्या अपक्षाच्या मध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केलं. आणि मग आमचं काय ठरलं की मुंडे साहेब यांच्या म्हणजे बीजेपीच्या वतीनं आणि यशवंत सिन्हाच्या वतीने एक संयुक्त मोर्चा मंत्रालयावरती न्यायचं ठरलं आणि त्या मोर्चाची तयारी 1 महिना चालू होती. मी फलटण तालुक्यामध्ये तत्कालीन बीजेपीचे अध्यक्ष डॉक्टर त्रिपुडे यांची जीप घेऊन अख्ख्या फलटण तालुक्यामध्ये मी प्रचार करतो. नाही, फलटणचे होते ते, भाजपचे अध्यक्ष तालुक्याचे. पण ते भाजपचे अध्यक्ष, तर मी यशवंत सिन्हाचं काम करायचो. आमच्या दोन्ही पक्षाचे दोन्ही संघटना त्यांचा पक्ष असे मोर्चा होता मंत्रालयावर. त्याची 1 महिना तयारी चालू होती. आम्ही काय करत होतो, सगळ्या तालुक्यात फिरत होतो त्या मोर्चाच्या तयारीसाठी. मग मोर्चाचा दिवस उघडला. फलटण मधून आम्ही फलटण तालुक्यामध्ये जवळजवळ 3-4 हजार लोक घेऊन त्या मोर्चाला गेलो. ट्रेननी फुकट. आणि वरनं ट्रेन आल्या होत्या ना, तेवढ्या फुल येत होत्या ना सगळी. आणि मग आझाद मैदानावरती चौपाटीला आदल्या दिवशी आम्ही गेलो घोषणा देत आणि रात्रभर तिथं मुक्काम केला. सकाळी मग मागण्या काय होत्या त्याच्यात आपल्या समाजाच्या आणि जनरल मागण्या. आरक्षण. आणि मग आपल्या समाजा मोर्चा म्हणजे आपल्याच मागण्या ना. पण मोर्चाचं काय टॅगलाईन काय होती, बीजेपी आणि यशवंत यांच्या संयुक्त विद्यमान. अच्छा. म्हणजे भाजपची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी अगोदर स्थापना झाली असेल, पण बीजेपीला तेव्हा बीजेपीला आपल्याला बरोबर घेतल्याशिवाय बीजेपी राजकारण करू शकत नव्हतं. बरोबर. मग तेव्हापासून भाजपने धनगरांना हेरलेला आहे, विशेषतः गोपीनाथ मुंडे. मग ते काय झालं माहिती का, सगळं आमचं उरकलं. सकाळी 9-10 वाजल्या. 9लाच मुंडे साहेब तिथे आलते आणि अशा आम्ही असं ते बसले होते त्या चौपाटीवर, त्याचे गोल करून त्यांच्या मतदारसंघात काही लोक आले ते मोर्चाला. मग त्या सगळ्यांनी असे एक बीडचे लोक विशेष करून पान खातात ना, मग ते पानाचे असतं काय त्याला म्हणतो आपण, तो बॉक्स असतो. मग मुंडे साहेबांनी तो बॉक्स घेतला, सुपारी घेतली, कत्री सुपारी कातरली, पान बिन खाल्लं, गप्पा बिप्पा मारल्या. 11 वाजल्या. 11ला मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे, बीके कोकरे, अण्णा डांगे. आणि इकडं आम्ही म्हणजे त्यांचे नेक्स्ट आम्ही. आम्हाला काय मोठं पार्श्वभूमी नव्हती ना. मग आता मी असेल किंवा भाऊसाहेब राशीनकर असतील नगरचे, राजेंद्र बुद्देळ असेल, शिवाजी नवले असतील किंवा तुमचे बारामतीचे भाऊसाहेब करेविरे, त्यावेळेला सगळी आमची जोडीदार होती. ते पांडुरंग वाघमोडे, आता तो विलास देवकाते कारखान्याला 20 वर्ष डायरेक्टर, तो पण यशवंत सिन्हाचं बाळे. म्हणजे अशा आम्ही मोर्चा सुरू झाला. आता आपल्याला काय शिस्त नाही आपल्या समाजाला. बीजेपीची गाडी अशी पुढे चालत होती आणि ती काय म्हणायची माहितीये का, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धनगर समाजाचा भव्य मोर्चा आणि अशी पुकरायची. बीके कोकरे मला काय म्हणले, अरे दादा बघतोय काय, आपलं नाव घ्याय ना ती धर म्हणले त्याला. आम्ही पळत गेलो. 5-6 जण त्याच्या हातात माहिती सांगला. अजून मला आठवते ते धरमचंद चोरडिया होते, अरुण आडसर होते. अरुण आडसर, धरमचंद चोरडिया बीजेपीचे सरचिटणीस होते. आ दोघांची मुलं आमदार आहेत. त्यानंतर अरुण आडसर आमदार बी झाले. आता त्यांचा मुलगा प्रताप आडसर मराठा विधानसभेमध्ये काम करतोय, सिनियर नेते. परवा सीएम साहेबांनी तिथे भेट दिली, देवेंद्र भाऊनी. बरोबर. आम्ही डायरेक्ट हातात माहिती सगळ्यांना मला आमचं नाव घ्यायचं. मग त्यांनी सुरू केलं आमचं नाव घ्यायला, यशवंत सिन्हा. त्यांचं चाललं होतं, बीजेपीचं चाललं होतं. मोर्चा गेला, मंत्रालयात मोर्चा अडवला. अडवल्यानंतर भाषण एक्झॅक्टली मंत्रालयाच्या बाहेर. अच्छा, गेटवर आणि तिथं मोर्चा अडवला. रविवारचा दिवस.
रविवारी रविवार होता. मोर्चा अडवल्यानंतर स्टेज टाकलो, तिथं भाषण बिषण सगळी झाली. आम्ही काय केलं तर माहितीये का, मी थोडा संघटनेच्या वतीने मी थोडासा चाणाक्ष असायचो. मला विखे कोकऱ्यांचं बाळकडू होतं. यशवंत सेनेच्या वतीने अख्ख्या मोर्चामध्ये 10-15 हजार लोक असतील, पण बीजेपीचे 90,000 लोक असतील किंवा 1 लाख लोक असतील. पण आम्ही त्या मोर्चावरती पूर्ण ताबा केला होता. एकच घोषणा बिके कोकऱ्यांची, धनगर हृदय सम्राट बिके कोकरे यांचा विजयी सो. आणि धनानं सोडलं सगळं मुंबई. भाषण बिषण झाली, बिके कोकऱ्यांचं भाषण झालं. बिके कोकऱ्यांनी घणाघाती भाषण केलं. मला आज एक काही शब्द त्यातले आठवतात. बिके कोकरे काय म्हणले, हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आलेलं भांडगुळाचं सरकार हे काटाव पास झालेले, हे सरकार कंपास झालेलं सरकार आहे. कंपास म्हणजे त्यावेळेला आम्हाला शाळेत कंपास पदवी मिळायची. नाही, पास व्हायला काय मार्क कमी पडायचे का नाही, त्याला 15 मार्क ग्रेस गुण दिले की त्याला कंपास म्हणायचे. आणि मग तो ती जी आपली हे असते नाही काय ते आपल्याला मार्कशीट मिळते, त्या मार्कशीटवर कंपास म्हणून शेरा यायचा. त्याच्यानंतर तो वर पास म्हणून आला आणि आता त्याच्यानंतर काढून निघून गेला, तेव्हा कंपास शेर असायचा. म्हणून म्हणले हे कंपास झालेलं सरकार आहे शरद पवार साहेबांचं भांडगुळाचं सरकार. असे जबरदस्त भाषण झालं त्यांचं. नंतर सर्वात शेवटी मुंडे साहेब भाषणाला उठले आणि मुंडे साहेब म्हणले, भारतीय जनता पक्षाच्या वतीने धनगर समाजाचा भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एवढं म्हणत तर बिके कोकरे फार दिशेने उठलं. चालू भाषण आणि मुंडे साहेबाच्या पाठीत 2-4 अशा थापट्या मारल्या. साहेब आमचं नाव घ्या, यशवंत सेनेचं नाव घ्या. मग मुंडे साहेब पुन्हा यशवंत सेनेचं नाव घेऊन भाषण चालू केलं. साहेबाचं भाषण झालं, मुंडे साहेबाचं भाषण झालं. ते भाषण झाल्यानंतर आम्ही त्यावेळेला मोर्चाला सामोरे येण्यासाठी शामराव आष्टेकर मंत्री होते कराडचे, ते थांबले होते मंत्रालयात. आम्ही गेलो. मग मुंडे साहेब, धरमचंद चोरडिया, अरुण अडसर, अण्णा डांगे, त्यांची काही लोक आणि आमची काही लोक शिष्टमंडळामध्ये, मी बिके कोकरे साहेब, हो आमच्या वकील ऍडव्होकेट भाऊसाहेब राशेनकर नगरचे, ते असे आम्ही संघटनेच्या सुरुवातीची माणसं आम्ही गेलो. म्हणजे आपलं काय ते आपलं ही मागणी त्यांना द्यायला, निवेदन द्यायला, निवेदन वगैरे दिलं. मोर्चा संपला. त्याच्यानंतर आम्हाला एक योग आला की कोकरे साहेब म्हणले, आपल्याला म्हणले शरद पवाराला भेटायचे. परत भेटल्यानंतर परत नाही, त्याच्यानंतर काय महिने नाही. मग म्हणले दुसरं आंदोलन झालं. आणि मग तुम्हाला सांगतो, एवढं मोठं आंदोलन झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी ठरवलं की पहिलं आंदोलन रस्ता रोकोचं झालं, त्या आंदोलनाला यश आलं होतं. म्हणून 1990च्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव शेंडगेंना तिकीट मिळालं कवठे महांकाळमधून. निवडून पण आले. म्हणजे बिके कोकरेंच्या आंदोलनाचा हा परिणाम झाला आणि त्यांना मंत्रीपद केलं. आणि मग आमचं दुसरं परत आंदोलन झालं, सरकार स्थापन झाल्यानंतर. मग शरद पवारांच्या लक्षात आले की आता ह्या धनगरांना काय दिलं पाहिजे, चौताळल्यात. मग पवार साहेबांनी शिवाजीराव शेंडगे यांच्या मदतीने सांगलीला एक मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्याला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी मेळाव्याला बोलवले. त्यांच्या गळ्यात ढोल दिला, गोंगडी घातली, काठी दिली, ढोल वाजवला. आणि त्यावेळेला यशवंत आपल्या यशवंत सेनेच्या मागणीला पहिले यश आलं, एनटीच्या सवलती तुम्हाला लागू केल्या. पवार साहेबांनी त्यावेळी एसटी द्यायचं नाही म्हणून एनटी द्यायचं, काय ना काहीतरी देऊन टाकलं. बरं, ते बापू म्हणले की काहीतरी मिळतंय आपल्याला, कसं नाही पण आपल्या त्यात. आणि एनटीची सवलत खूप फायदा झाला, खूप फायदा झाला. शेंडगे साहेब म्हणजे शिवाजी असाल, पण आम्ही तर एनटीच्या हॉस्टेलला राहिलोय मुंबईला. एनटी आरक्षण शिवाजीराव शेंडग्यांचं बी काम खूप मोठं होतं धनगर समाजामध्ये. म्हणजे शिवाजीराव शेंडग्यांच्या कामाला यश आलं. म्हणजे त्यांनी तो मेळावा घेतला, त्यांना मंत्रिपद मिळालं. त्यामुळे ती बिके कोकरेच्या रेट्यामुळे, शेंडगे साहेबांच्या प्रयत्नामुळे, बापूंच्या प्रयत्नामुळे ती एनटीची सवलत मिळाली. मग ती मिळाल्यानंतर आपला मोर्चा बी झाला दरम्यानच्या काळात. मग एक दिवशी कोकरे साहेब म्हणजे आपल्याला पवार साहेबाला भेटायचं होते, पावसाळी दिवस होते. मग आम्ही जिम मध्ये आम्ही दोघं बसलो. जीपचा टप आहे ना तो फाटला होता, पाऊस पडायचा, आम्ही सगळे भिजलेलो.
मग आम्ही त्या हनुमंतराव कोकरेला घेण्यासाठी बारामतीत गेलो त्या वस्तीवर त्यांच्या, आणि तिथून जसं रात्रीच आम्ही मुंबईला गेलो. तेव्हा मुंबईला काय हायवे नव्हते, काय नव्हते, तेव्हा खूप वेळ लागायचा. बरोबर आम्ही 9 वाजता वर्षा बंगल्यावरती पोहोचलो. डायरेक्ट गाडी आमच्या आत झेंडाला, रात्री 9 वाजता? नाही सकाळी 9 वाजता, रात्री निघालो होतो. आणि डायरेक्ट आम्ही आत गेलो. आणि पवार साहेब पोर्चमध्ये, वर्षाच्या पोर्चमध्ये, आता वर्षाचं मॉडिफिकेशन झाले त्यावेळेस एवढं नव्हतं काय. पवार साहेब आहे ना पोर्चमध्ये आले, ते सगळ्याला भेटत होते. आम्ही गाडीतनं उतरलो, असं डायरेक्ट उतरलो, असं पुढे चालत गेलो पवार साहेब. पवार साहेब म्हणले, आम्हाला लगेच बोलले, म्हणले बीके कोकरे म्हणले तुम्ही जातीवादी संघटनेला पाठिंबा देता, ही काय बरोबर गोष्ट नाहीये. 90 आम्ही काम केलं ना त्यांचं. म्हणले तुम्हाला तुमचा योग्य सन्मान केला जाईल, तुम्हाला मी वेळ देतो पुण्यातली. त्यांनी आम्हाला पुण्यातली वेळ दिली त्यावेळेस. एवढंच आमचं तिथं बोलणं झालं. डायरेक्ट गेलो होतो तुम्ही तिथं, अपॉइंटमेंट नाही, काय नाही, डायरेक्ट गाडी आता पवार साहेब तुमच्याशी बोलले, मुख्यमंत्री बोलले म्हणजे भेटच येत होती ती पोच. म्हणजे तेवढं ते बीके कोकरे तेवढे डेंजर वीज होते. आम्ही 5-7 जण होतो. आणि त्यांचा तेवढा धाक बी निर्माण झाला होता. जी भेटत होती ना पवार साहेबांची काही सिस्टीम होती माहिती, अशी माणसं उभं होती आणि अशी एकापाशी जाऊन असे डायलॉग करत होते. आम्ही डायरेक्ट गेलो त्या पोर्चमध्ये, डायलॉग आमच्यापर्यंत डायलॉग. मग त्यांनी आम्हाला वेळ दिला पुण्यातल्या भेटीचा. नंतर मग आम्ही आलो. म्हणजे कोकरे साहेबांचं जे काही नेतृत्व होतं ना ते खूप झंझावती होतं, खूप झंझावती होतं. त्यांच्या अल्पावधीत त्यांच्या म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला एवढं मोठं यश प्राप्त झालं होतं की अख्ख्या महाराष्ट्रातला धनगर समाज जागृत झाला होता. ते पुण्यातली भेट झाली की नाही ते सांगा. पुण्यातली भेट झाली का नाही त्यानंतर मला नाही कळलं. ती पुण्यातली भेट झाली नाही, मला त्या भेटीला कदाचित मी नसेल त्या भेटीला, मी नव्हतोच, पण आम्हाला त्या भेटीचं आमंत्रण दिलं होतं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की कोकरे साहेबांना एवढं यश आलं, महाराष्ट्रातला धनगर समाज जागृत झाला, लोकांना कळायला लागलं. आणि त्यामुळं तेव्हापासूनच धनगर समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागृत झाली. आता कोकरे साहेबाचं भाषण म्हणजे एवढं प्रभावी असायचं की त्याचं भाषण करायला उभं राहिले तर ते जमिनीवर बसलेल्या माणसाला असं वाटायचं धराव का काय समोरच्याला, इतकं ते प्रभाव पिटवून द्यायचं, त्यांची चेतवायची. म्हणजे एवढं भाषणाची कला होती त्यांच्यामध्ये. आणि एक आहे बरं का, त्या माणसामध्ये मी एक बघितलं साहेब की त्या माणसामध्ये एवढी तळमळ होती समाजाबद्दल, एवढी तळमळ होती, उठता बसता 24 तास त्या माणसाच्या डोक्यात एकच विचार असायचा, धनगर समाज. काय तुम्हाला सांगायचं, त्या माणूस आंघोळ सुद्धा करताना त्या डोक्यात धनगर असायचा. तुम्हाला सांगतो त्यांचा हातपाय आम्ही रगडायचो, एवढा त्यांना त्रास व्हायचा. हातपाय रगडायचो म्हणजे त्रास नाही, पायाचा म्हणजे प्रवासच तेवढा वेळागत प्रवास मोटरसायकलवर. आणि विश्रांतीत ना जेवताना सुद्धा तो माणूस बडबड 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 करायचा. म्हणजे सारखं समाज 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 समाज, म्हणजे पूर्ण समाजाला वाहून घेतलेला त्या व्यक्तिमत्वानं. आता एवढं जर वाहून घेतलं असेल तर मग एक दिवस असं सहज माझ्याकडे कोकरे साहेब आले आणि मला म्हणले की दादा आपल्याला पंढरपूरच्या मेळाव्याला जायचंय. तेव्हा पंढरपूरला एक मेळावा ठरला धनगर समाजाचा. शरद पवार आणि शिवाजीराव शेंडगे यांनी तो एक मेळावा तिथे घेतला. आता 2, 2.5, 3 वर्षाचा कालावधी लुटत चालला होता. मला म्हणले आपल्याला तिकडे जायचंय. त्याच्या अगोदर एक 4-5 महिने माझा थोडा संपर्क त्यांचा कमी झाला होता. म्हणजे तिकडे गेले की तिकडे थांबायचे. पहिल्या 1-1.5 वर्षात जो संपर्क होता तो नंतर 6 महिन्यात राहिला नव्हता. एकदम करारी भाषणामधून पवार साहेबांच्यावरती टीका करणारा माणूस मला येऊन म्हणला की आपल्याला पवार साहेबांच्या मेळाव्याला जायचंय. मी म्हणलं साहेब आपण जो मुद्दा घेऊन चाललोय तोच मुद्दा जर तुम्ही बाजूला सोडला हे काय बरोबर होणार नाही. माझी थोडी मतभेद झाली साहेबाबरोबर. म्हणजे मला माझं जे धनगराचं बोलायला तिथंच आमची मतभेद झाली. मी म्हणलं आपण नाही बाबा यांना, म्हणलं साहेब तुम्हाला जायचं तर जावा. मग म्हणले शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली होती त्यावेळेला. आता का घेतली होती, कशासाठी घेतली होती, त्यांना काय मानसिक त्रास झाला आता तुम्हाला माहिती, कदाचित दूरदृष्टिकोन बी असेल किंवा काय तर त्यांना मानसिक त्रास बी झाला असेल. बरोबर, हा तसं किंवा त्यांना काय टॉर्चर बी झालं असेल त्यांच्या बाबतीत. आता असं मला सांगा की आता जसं देवेंद्र फडणवीस अशा लोकांना त्रास देतात, खोटे म्हणजे मला जसे खोटे गुन्हे दाखल केले, म्हणजे आताचा मुख्यमंत्री जसा कारस्थानी आहे तसं बीके कोकरेंना वगैरे काय त्रास झाला होता का? काय सांगता येत नाही ना, कारण का त्यावेळेला काय मीडिया नव्हता ना, काहीच कळत नव्हतं. आता एवढं मीडिया आला हे आलं तर तुमच्यासारख्याला एवढा त्रास होत असेल. एक मीडिया क्षेत्रातला माणूस, मीडिया क्षेत्रात तुम्ही काम करताय म्हणजे त्यांचं तर काहीच नव्हतं ना, होलन सोड सगळी सत्ता त्यांची. मग तो माणूस आला मला म्हणला जायचं, मी म्हणलं आपण नाही येणार.
मग मला म्हणले ती माझा जो पत्र व्यवहाराचा जो पोत आहे ते पोत दे. त्या पोत्यात सगळी आम्ही पत्र भरली होती महाराष्ट्राची. कुठं संघटनेची स्थापना झाली, पत्र काय आली, पत्र व्यवहार अमुक तमुक. ते भांडलं, मी देत नव्हतो, भांडलं माझ्याबरोबर आणि ते पोतं घेऊन गेलं. त्याच्यानंतर जी कोकरे साहेबांचा माझा संपर्क झाला नाही, ते शेवटच्या क्षणापर्यंत संपर्क झाला नाही. मी फक्त स्टोऱ्याच ऐकत होतो की त्यांना प्रचंड त्रास झाला आणि झाला पण असेल. जो माणूस एवढा समाजाला पछाडून काम करत होता तो एकदम समाज तो जेव्हा परावृत्त होतो, एक तर त्याला टोकाचा प्रचंड त्रास झाल्याशिवाय तो जाणार नाही. बरोबर आहे ना. एखाद्याला जर प्रचंड त्रास झाला तो एक तर तो काय होतो त्या संघटनेत क्विट होतो किंवा आणखीन वेगाने कामाला लागतो. पण शेवटी प्रत्येकाला जीव भारी हो. शेवटी प्रत्येकाला आपापला जीव भारी. बरोबर. जीवापेक्षा काय भारी सांगा ना तुम्ही. बरोबर. नंतर तुमची कधीच भेट नाही झाली? भेटच झाली नाही. कारण नाही ना, काय झालं माहितीये का तुम्हाला खरं सांगतो, मला वाईट काय वाटलं माहितीये का, एवढं नेतृत्व भरलं होतं आणि त्यांनी जी चुकीची भूमिका घेतली थोडी मला खटकली. पण आता मी नंतर समजून पण घेतली बरं का. साहेबांना त्रास झाला असेल, मानसिक त्रास झाला असेल, टॉर्चर केलं असेल, काय बाबा बंदिस्त केलं असेल, आणखीन काय केलं असेल, हे काय म्हणजे आपल्याला काय माहिती नाही त्यातले. पण असं असू शकतं ना. त्यामुळे त्यांचं पुढं काय झालं मी काय बघायचं गेलो नाही. आणि फक्त एवढंच की मला नंतर कानाव येत राहिलं आणि मग तिथं यशवंत सेनेचं कामच थांबलं ना. कामच थांबलं ना पूर्ण. मग ते भिके कोकरेंच्या निधनाविषयी फार उलटसुलट आपण ऐकतो. त्यात खरं आहे का, ते अफवा आहेत का, गॉसिपिंग आहे? गॉसिपिंग आहे. त्यामध्ये काय असं गोपनीय काय कळतच नाही ना. अच्छा. काय कळतच नाही ना. तुम्हाला माहिती आहे सत्तारूढ माणसं काही करू शकतात. तुम्हाला ऍडमिट करून काही करू शकतात. एकदम माणूस मंद होतो, एकदम माणूस वेगळ्या दिशेचा प्रवास. इंजेक्शन मारलेत जेलमध्ये असताना. मग मोठी असली मोठी इंजेक्शन मारलेत. मला हा आजार आहे, तो आजार आहे म्हणून मी भोगले. मग आता नेमकं त्यातनं काय, आता हे मी बाहेर पत्रकार असल्यामुळे बाहेर येऊन बॉम्ब बोलतोय. माझ्या बाबतीत न्यायालय पावलं मला. न्यायालयाने बघा त्या जयकुमार गोरे आणि पोलिसांवर लय ताशेरे ओढले म्हणून मी बाहेर आलोच 102 दिवसात. नाहीतर मी 3-4 वर्ष तरी लटक, त्यांचं स्वप्नच होतं असं म्हणतात पोलिसांचं. आणि आता तुम्ही जर इतके वर्ष लटकला असता तर तुमची परत ऊर्जा राहिली असती काम करण्याची. नसते राहिली. शेवटी काय माहितीये का, प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असतात ना. आणि जीवाची तर प्रत्येकालाच भीती आहे. जीवापेक्षा काय अप्रूप असतं असं माणूस सरळ 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 सगळं बोलतं. आणि मग त्याच्यानंतर माझा भिके कोकरे साहेबाचा कुठे संपर्क झाला नाही. पण जे भिके कोकरे साहेबांनी 2.5-3 वर्षात केलं त्याचा 3 वर्षात इतकं केलं, 2.5 वर्षात त्याचा एवढा काय परिणाम महाराष्ट्राचा घडून गेला की आज जी धनगर समाजाची जी लोक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात असतील, शैक्षणिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रात असतील, क्रीडा क्षेत्रात असतील, जी पत्रकारितेमध्ये जी चमकतायत ना ती सगळी भिके कोकरेंची आपत्ती आहेत. बरोबर. त्यांचा विचार, त्यामध्ये त्यांनी केलेली चळवळ ती पुढे मूळ झाली. ती चळवळ नंतर जानकर साहेबांनी चालवली. जानकर साहेब कॅबिनेट मंत्री झाले म्हणजे ते यशवंत सेनेचं आपत्ती, कोकरे साहेबाचं आपत्ती. पडळकर यशवंत सेनेचे ते आपत्ती कोकरे साहेबाचं. शेंडगे प्रकाश अण्णा असतील, रमेश भाऊ असतील, ते आपत्ती यशवंत सेनेचे. कोण नाही सांगा की याच्यामध्ये अण्णा डांगे सोडले तर बाकी जी सगळी धनगर समाजामध्ये जी चांगल्या पदावर गेली ती सगळी भिके कोकरेंचं श्रेय आहे. हे वादादित आहे. म्हणजे कसं असतं, कुठंतरी कुणीतरी एखादी सुरुवात करून द्यायची असते आणि मग ती झालेली सुरुवात कधी कसं असतं माहितीये का, मूळ कधी विसरायचं नसतं. बरोबर. म्हणजे ह्याचं मूळ भिके कोकरे एवढं फक्त या निमित्ताने मी तुम्हाला सांगितलं. पण हे आताच्या लोकांना ते जाणीव आहे का, म्हणजे भले आताचे महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर आहेत, तर ह्या लोकांना जाणीव आहे असं वाटतंय भिके कोकरेंची? ते नाव तर घेतात ते, ज्या प्रमाणामध्ये जाणीव असायला पाहिजे ती नाहीये. अच्छा. शेवटी काय श्रेय द्यायला माणूस शक्यतो सहज तयार होत नाही हो. बरोबर. आपल्यात तीच तर आपल्यात ही आहे ना, चुकीची पद्धत आहे ना. बरोबर. मला काय कळतं माहितीये का, एखाद्याला श्रेय द्यायला काय तुम्हाला प्रॉब्लेम काय? बरोबर. चळवळ चालू केली ना भिके कोकरेंनी. बरोबर. की त्यांचं निधन झाल्यानंतर अंत्ययात्रेला तरी तुम्ही गेला होता का? नाही, मला कळलंच नाही ते. अरे अरे अरे, मला नाही कळलं. म्हणजे निधन झाले हेच कळलं नाही? मला कळलं नाही, नंतरच मला कळलं. कळलं ते फार नंतर कळलं. आता त्यावेळेस नंदकुमार कोकरे
ते आमच्या चळवळीत होते. हा. आपल्या नायगावला मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. बर. नंदकुमार कोपरे. बर. त्यांनी मला सांगितलं ते बीके यशवंत सेनेच्या सुरुवातीच्या काळात खूप सक्रिय होते. अच्छा. आपल्या बारामतीचे भाऊसाहेब राशीनकर होते. बर. राजेंद्र बुद्ध्याळ होते, शिवाजी नवले होते, बर. विलास देवकाते होते, आमच्या इथले महादेव चोरमले होते, लहू चोरमले होते, उत्तम चोरमले होते, बाळासाहेब चोरमले होते. बर. ही यशवंत सेनेची फ्रंटची फळी होती त्यावेळेला. ओके. काम करायला. तर मगाशी तुम्ही मला असं सांगितलं की ते एके दिवशी महादेव जानकर तुमच्याकडे आले, हा हा नंतर रमेश शेंडगे तुमच्याकडे आले आणि ते बोलले की हे यशवंतराव काय यशवंत सेनेचं काम हे आम्ही पुढे नेतो, तर आमच्याकडे द्या संघटना, असं काय तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होता. तर ते किस्से काय दोघांचे तेही सांगा. ते काय झालं माहिती काय, एक दिवशी यशवंत सेनेचं काम ठप्प झालं, कोकरे साहेबांनी काम सोडलं. ते पंढरपूरला मेळावा झाला. पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये यशवंत सेना विलीन केली, विसर्जित केली, विसर्जित केली आणि काम थांबलं. आता नेक्स्ट टू बीके मी, माझ्याकडेच लोक येणार ना, मीच होतो ना. मग एक दिवशी संध्याकाळचं 5च्या दरम्यान महादेव जानकर माझ्याकडे आले, गजानन चौकात. स्थळही मला आठवतंय. आणि आले मला म्हणले, दादासाहेब मी यशवंत सेनेचा सरसेनापती होतो, मी थोडस म्हटलं बाबा तुम्ही कधी संघटनेत आम्हाला दिसला नाही. ते म्हणले मी विद्यार्थी दशेत होतो, मी इंजिनिअरिंगला होतो आणि मी तुमच्या पुढे बसायचो, भाषण आम्ही ऐकलेच कोकरे साहेबांची. तर मी सुद्धा कोकरे साहेबागत पण केले. मी लग्न करणार नाही, मी प्रपंच करणार नाही, मी बँक बॅलन्स करणार नाही, मी पण इंजिनियर आहे, मी पण इन्शेट करतो, मी पण दाढी राखलेली, सगळं विकी कोकऱ्यांचं मी व्रत घेतलेलं आहे, तर तुम्ही मला पाठिंबा द्या. मी पण म्हटलं कोणीतरी हा संघटना पुढे नेली पाहिजे, कामच थांबण्यापेक्षा कोणतरी करतंय, मला काय शक्य नव्हतं. म्हणून मी आपलं ठीक आहे म्हणलं. मग त्यांचा मेळावा ठरला एक दिवशी मसवडला बाजार तळावर. त्याचं निमंत्रण देण्यासाठी एक दिवशी महादेव जानकर साहेब आणि बाळासाहेब मदने ते दोघं माझ्याकडे आली रात्रीची, त्यांनी मला निमंत्रण दिलं. मग मी इथं एसटीने गेलो, मी माझ्याबरोबर विलास चोरमले ते माझे पुतणे, त्यांच्यावर गेलो आम्ही दोघं गेलो एसटीने. आता गरिबीची आपली 17वी काय आपल्याकडे तर दारिद्र्य, आपल्याकडे कुठली गाडी आणि घोडा. मग आम्ही गेलो, मग बाजार तळावरती आम्ही गेलो. मग सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये गुलाल टाकला, सगळे लोक वाजत गाजत बैलगाडीतून आम्ही आलो, स्टेजवरती आलो. मग आम्ही तिथं कोकरे साहेब आपल्या ह्यांची महादेव जानकरांची घोषणा केली, महादेव जानकरांनी तिथं भाषण केलं, शपथ घेतली, सगळी व्रत त्यांनी पाळली. आणि त्याच्यानंतर महादेव जानकर साहेबांचा झंझावात चालू झाला तो आज तागायत चालू आहे. म्हणजे महादेव जानकर साहेबांना मी चांगलं यश मिळालं. पश्चिम महाराष्ट्रात बीके कोकरे म्हणायची, पश्चिम महाराष्ट्र हा जरा साखरेचा पट्टा आहे, साखरेचा शिक्षणाचा पट्टा आहे. हिथं आपली लोक एकत्रित येणार नाही, कारण का आपली लोक कुणाच्या तरी वजाखाली दबलेली आहेत, कुणाची तरी नोकर आहेत, सहकारी संस्था असल्यामुळे. तर मग आपल्याला जर खरं यश मिळवायचं असेल तर विदर्भ मराठवाड्यात गेलं पाहिजे. आणि तिकडे सुद्धा कोकरे साहेबांनी चांगलं यश मिळवलं होतं. आणि मग महादेव जानकर साहेबांनी तो धागा पकडला आणि तिकडे त्यांनी काम चालू केलं. त्यांनी नंतर यशवंत सेना बरेच वर्ष चालवलं कामकाज. त्यांनी नंतर राष्ट्रीय समाज पक्ष काढला, त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार म्हणून काय निवडून आले, त्यांना खूप मोठं यशही प्राप्त झालं. त्यांना ते मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री. ते म्हणायचे मी या देशाचा पंतप्रधान होणार, लोक त्यांना हसायची. आता आपलीच लोक हसायची. शेवटी कसं आहे, देशाचा पंतप्रधान होण्याचं स्वप्न का बघू नये आपण, बघितलं पाहिजे. मोठं स्वप्न बघितलं तर छोटं. मग मी आजही त्यांचे उदाहरण देतो. जानकर साहेबांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघितलं तर जानकर साहेब या राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले, हे त्यांचं यश आहे. मग आता हे पुढचं मी तुम्हाला थोडं सांगितलं. त्याच्यानंतर मी जाऊ जानकर साहेबांची घोषणा केली, मला काय म्हणायचं जानकर साहेबांची मी घोषणा केली ना, त्याच्यानंतर 3च महिन्यात मला शिवाजी हे रमेश शेंडगे यांची माणसं आली, मला म्हणले दादासाहेब रमेश भाऊंना आपल्याला सरसेनापती करायचं, म्हणलं त्यांना पण करू आपण. अच्छा, काय म्हणलं समाज एवढा मोठा आहे, सगळीकडनं उठेल. तेव्हा ते मंत्री होते त्यांचे वडील. मग त्यांनी शिवडीला एक मेळावा आयोजित केला धनगर समाजाचा, आणि अख्ख्या राज्यातून धनगर समाज तिथं बोलवला. त्या मेळाव्याला मला आज आठवते छगन भुजबळ मंत्री रामदास आठवले आणि मंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या उपस्थितीत तो मेळावा झाला. आणि त्याच्या मागे एक असा बॅनर लिहिला होता की यशवंत सेनेचे सरसेनापती माननीय रमेश भाऊ शिवाजीराव शेंडगे. आणि त्या बोर्डचं अनावरण माझ्या हस्ते झालं. मी तेव्हा विद्यार्थी दशेत हो, काय आपल्याला कळतंय त्यावेळेला. फक्त एक त्यांनी मला मान का दिला किंवा यांनी यशवंत सेनेत झुकून काम केलेलं आहे. मी त्यावेळेला फलटण मधून आमच्या 100 मुलं घेऊन गेलो. आम्ही गजनृत्य पण नेलं होतं तिथं, गजनृत्य पण तिथं नेलं होतं. आणि ट्रेनने गेलो फुकट, माझ्या नावाचा बॅच बिल तयार केला आणि गेलो होतो ट्रेनने.
अच्छा. मग तिथं यशवंत सरसेनापती रमेश भाऊ झाले, पण रमेश भाऊला ते काम जमलं नाही. म्हणजे रन करता आलं नाही. पण महादेव जानकर साहेबांनी ते रन केलं आणि त्यांना चांगलं यश मिळालं. बरोबर. आता मला हा प्रश्न विचारायचा होता की महादेव जानकर बघा मंत्री झाल्यानंतर सुद्धा कुठेही जातात, सामान्य लोकांच्या घरी राहतात, अगदी ते पाटाने पाणी वाहत असेल तिथं जाऊन आंघोळ करतात, कोणाच्या घरी जाऊन जेवतात. ते सगळं बिके कोकरेंकडूनच आलेलं का? हा, बिके कोकरेंकडून झालं. त्यांनी बिके कोकरेचा अभ्यास केला ना. त्यांनी, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी लग्न करणार नाही, मी बँक बॅलन्स करणार नाही, मी माझ्या नाव काय घेणार नाही, माझा इन्स्टिट्यूट आहे, मी इंजिनियर आहे, माझी नाडी आहे. हे सगळं ते बिके कोकरेचे पद्धतीने त्यांचं कामकाज चालू होतं. आणि बिके कोकरेंचा आदर्श घेऊनच महादेव जानकरांचा प्रवास झाला ना. बरोबर. त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत आणि बिके कोकरे साहेबांच्या कामाची पद्धत सेम होती. अच्छा, म्हणजे तुलना पण करू शकतो. आता जे आपल्या समाजामधले जे मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आहे, राम शिंदे आहेत, म्हणजे भाजपमध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत, महत्वाच्या पदांवर आहेत. ते त्यांच्यामध्ये कुठे बिके कोकरे दिसतात का? त्यांच्यामध्ये बिके कोकरे काही प्रमाणात दिसतात ना. पडळकरांच्याकडे आक्रमकता आहे. ती आक्रमकता बिके कोकरेचीच आक्रमकता आहे ना. बरोबर. शेवटी आक्रमकता असेल तर तुम्ही लोकांची मनं जिंकू शकता ना. सडेतोड बोलण्याची वृत्ती आहे. बरोबर. ते जसं तळागाळात जायचे बिके कोकरे तुम्ही म्हणालात, तसं तीच पद्धत वगैरे जाऊन राहायचे. ते बी करतात ना, ते बी जातात, घुंगडी बसतात. अच्छा. शेवटी तुम्हाला समाजाचं जर पाठबळ हवं असेल तर तुम्हाला समाजामध्ये गेलं पाहिजे. समाजामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला कुठे पलंग मिळणार आहे? तुम्हाला हे चुकीचं नाही का वाटत की बिके कोकरे ते लोकांची मध्ये जनजागृती करायची, म्हणजे बाबा आपल्यावर हा अन्याय झालाय, आपल्याला आरक्षण मिळालेलं होतं. पण गोपीचंद पडळकर ते अंधभक्त तयार करायला लागले धनगर समाजामध्ये. हेतुत्ववाद कुठून घुसवला मध्ये लोक दगड काय भांडत बसतात विधानसभेमध्ये वगैरे. याचा आणि धनगर समाजाचा काय संबंध आहे मला सांगा. काहीच नाही संबंध. कसं आहे माहितीये का, तुम्ही कुठं तर तुमची काम करण्याची दिशा स्पष्ट असली पाहिजे. पडळकर साहेबांना धनगर समाजाच्या तरुणांनी खूप डोक्यावर घेतलेलं आहे. हो, मी त्यांचा मित्र आहे, माझे बी चांगले संबंध आहेत पडळकर साहेबांचे. एक होतकूर आहे. पडळकर साहेबांना राजकीय दृष्ट्या खूप मोठं भवितव्य आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं भविष्य खूप मोठं आहे. बरोबर. कदाचित काय महिन्यामध्ये काय वर्षामध्ये ते या राज्याचे मंत्री सुद्धा होतील. बरोबर. त्यांना व्हायलाच पाहिजे मागच्याच वेळी, त्यांना झाले पुढच्या वेळी होतील. ते कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं, त्यांनी दांडगा लोकसंपर्क त्यांनी निर्माण केलाय. बरोबर. परंतु हे करत असताना मूळ जी मागणी होती ती आपली अनुसूचित जमातीची होती. त्या मागणीवर पडळकरांचं लोकमत तयार झालेले, हे पण तुम्ही विसरता कामा नये. बरोबर. पण ते बोलत नाहीत ना. आता त्यांनी आता कसं असतं, सरकारच्या विरोधी बोलताना धार वेगळी असते. सरकारमध्ये थोड्याशा काही गोष्टी मर्यादा समजून घेतल्या, आपण बी ते समजून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर काही मर्यादा येत असतील, परंतु तो मुद्दा त्यांनी सोडू नये असं मला वाटतं. बरोबर. ज्या मुद्द्यावर ते आपण लढाई चालू केली आणि आज आपला प्रवास इथपर्यंत झाला, तो मुद्द्याला कधी बगल द्यायची नाही. आता मला महत्वाचा प्रश्न विचार अचानक माझ्या डोक्यात आला की बिके कोकरे शरद पवारांवर टीका करायची, प्रचंड टीका करायची. इथं आता गोपीचंद पडळकर ही शरद पवारांवर टीका करतात. त्या टीकेमध्ये आणि ह्या टीकेमध्ये म्हणजे ते स्वरूप आणि हे स्वरूप काय फरक वाटतो तुम्हाला? अगदी खूप तटस्थपणे. नाही, खूप फरक वाटतो. बिके कोकरे काय करायचे माहितीये का, समाजावरती प्रस्थापितांनी कसा अन्याय केला म्हणून बिके कोकरेंचं टार्गेट शरद पवार साहेब होते. बर. आजचं टार्गेट वेगळं आहे. आजचं टार्गेट हे राजकीय टार्गेट आहे. गोपीचंद पडळकर म्हणजे आजचं टार्गेट हे राजकीय टार्गेट आहे. बिके कोकऱ्यांचं पवार साहेबांचं काय वाकडं नव्हतं, परंतु जाणीवपूर्वक आपल्याला सवलतीपासून वंचित ठेवण्याची सर त्यांच्या डोक्यात होती. बर. आणि तोच मुद्दा पुढे ह्या सगळ्यांनी उचललेला आहे बघा तुम्ही बारकाईने. त्यांना काय वाटायचंय की बाबा तुम्ही तुमचे मतदारसंघ वाचवण्यासाठी आमच्या समाजावर अन्याय केला. बरोबर. तुम्हाला आज मंत्री होता आलं नसतं, तुम्हाला खासदार होता आलं नसतं. आज साताऱ्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ एसटी साठी राखीव झाला असता. बरोबर. पवार साहेबांचा बारामती राखीव झाला असता, माळशिरस राखीव झाला असता एसटी साठी. बरोबर. सांगली झाला असता एसटी साठी लोकसभेचा मतदारसंघ राखीव. म्हणजे ह्याच्यामुळे तुम्ही केलेला तो अन्याय ना.
तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी धनगर समाजावरती अन्याय केला आणि ह्याची खूप मोठी सल बी.के. कोकरे साहेबांना होती. अच्छा. आणि म्हणून ते लढायचे. हा, म्हणून ते लढायचे. आणि गोपीचंद आणि ऍक्च्युअली आज काही सांगत असते ना तर आपल्या समाजाला सवलत आहे, म्हणजे आपला आरक्षणामध्ये समावेश आहे का, तर आहेच. ते कोण ना करू शकत नाही. बरोबर. पण त्यावेळेला ज्यावेळेला सवलती लागू झाल्या त्यावेळेला आपल्या समाजामध्ये असणारा अज्ञान चा फायदा घेऊन या लोकांनी कळवलं की महाराष्ट्रामध्ये धनगरच अस्तित्वात नाही, फक्त धनगड आहे. आणि ते पण कसं होतं, धनगड तुम्हाला इंग्लिश स्पेलिंग लिहिलं होतं आणि त्यांनी त्या स्पेलिंगचा शब्दशः अर्थ घेतला त्या प्रस्थापितांनी. आणि बिनधास्तपणे कळवून टाकलं की महाराष्ट्रात धनगड नाहीतच, आणि त्यामुळे आपण सवलतीपासून वंचित राहिलो. म्हणजे ते कसं आहे, तुमच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की मतदारसंघ राखीव झाले ते, हे त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी केलेले हे कारस्थान. कदाचित पश्चिम महाराष्ट्रात जर धनगराची संख्या कमी असती ना, 1,00,000% तुम्हाला सांगतो त्यावेळेचे प्रस्थापितांनी आपल्या ते म्हणले असते धनगर एकच आहे आणि आपल्याला एसटीची सवलत मिळाली असते. पण आपलं काय दुखणं झालं की पश्चिम जिथं ही मेन राज्य करतायत, अख्खा महाराष्ट्राचं नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र करत होता आणि पश्चिम महाराष्ट्रातले मतदारसंघ राखीव होणे त्यांना परवडणार नव्हतं. बरोबर. हे जर मतदारसंघ त्यांच्या संख्येने बहुसंख्येने असते ना, आणि आपण विदर्भ मराठवाड्यात कोकणात असतो ना, 1,00,000% तुम्हाला सवलती मिळाल्या असतील. आता मला सांगा की त्यावेळी 1988च्या दरम्यान एंट्री झाली बी.के. कोकरेंची, आणि तुम्ही म्हणाला 3-4 वर्षातच ते एवढं फोपावलं की एनटीची तरी सवलत लागू केली. तर 2014ला भाजपने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्हाला आरक्षण देऊ. आता झाले 11 वर्ष झाले, तर तुम्हाला काय वाटतंय की त्यावेळेचे राज्यकर्ते बरे होते म्हणजे शब्द पाळण्यामध्ये, की आताचे हे? कसं झालं माहितीये का, 2014ला आपलं मोठं आंदोलन झालं बारामतीमध्ये, पंढरपूर ते बारामती. त्या आंदोलनात मी होतो. मी बी माझ्या साप्ताहिकामधून त्याच्यावर लेख लिहिले होते आणि ते 10,000 अंक वाटले तुम्ही समाजाला. मी दररोज जात होतो. दररोज जात होतो मी. पंढरपूर पासून चालू झालं तर मी दररोज जाऊन येऊन करायचो. बारामती आपल्याला जवळ आहे फलटणला. तर त्यावेळेला काय झालं माहितीये का, धनगर समाजाला बरोबर घेतल्याशिवाय सत्ताच येऊ शकत नाही, बीजेपीला माहित होतं. आणि बीजेपीने आपल्याला शब्द दिला होता 2014ला, फडणवीस साहेबांनी उपोषण सोडवायला आले त्यावेळेला, की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ, आमचा अभ्यास झालेला आहे. आणि समाजाचा बी विश्वास काय होता माहितीये का, समाजाला काय वाटायचं की बीजेपी देऊ शकतं. का देऊ शकतं, त्यांना हे प्रस्थापितांचं काही घेणं देणं नाही. बीजेपीचं कार्यक्षेत्र कुठे विदर्भात, मराठवाड्यात, बीजेपीचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र नाहीये, त्यामुळे त्यांना काय ह्यांचं घेणं देणं नाही. ते म्हणा देऊन टाका धनगरांना, कायमस्वरूपी धनगरी वोट बँक बनून जाईल असं वाटलं समाजाला. म्हणून समाजाने भरभरून पाठिंबा दिला. दानदिशीने सरकार बदललं, परिवर्तन झालं पुऱ्या महाराष्ट्रात. आणि 2014ला बीजेपी सत्तेत आलं, बीजेपी शिवसेना. मग त्यांनी त्या विषयापासून बगल घेतली. मुळात बीजेपीचं धोरणच आहे ना, आरक्षणच द्यायचं नाही कोणाला. बरोबर आहे तेच कसं कमी करता येईल किंवा बंद करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यात कशा काड्या करता येईल. मग आता देण्याचा विषय कुठे येतो, पण आपण आपला भोळा समाज आणि आम्ही बी मांडत होतो बीजेपी 100% दिला. बीजेपीला काय प्रस्थापिताचं घेणं देणं नाही, बीजेपीचा हा काय बालेकिल्ला नाही. आणि हा बालेकिल्ल्यात जी प्रस्थापित आहे त्यांची अडचण व्हावी म्हणून बीजेपी आपल्याला आरक्षण देईल, पण त्यांनी नाही दिलं. म्हणजे मूळ धोरण त्यांचं काय आरक्षण विरोधी धोरण आहे, त्यामुळे त्यांनी काय दिलं नाही. तर आपण थांबूया सर. पण तुम्ही जी एक गोष्ट सांगितली की बी.के. कोकरे त्यांच्या सतत डोक्यात धनगर समाजाचे कल्याण हेच असायचं, आणि त्यांनी तळागाळात जागृती केली, अनेक लोक घडवली. आता जे काही लोक धनगर समाजाचे उच्च पदांवर आहेत ती कृपा बी.के. कोकरेंची आहे. त्यांच्या चळवळीमुळे एनटीची सवलत मिळाली, त्यांच्यामुळे समाज जागृत झाला, अनेक नेतृत्व पुढे आले. परंतु ज्या पद्धतीने महादेव जानकरांनी थोडंफार का होईना बी.के. कोकरेंना पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय, तशाच पद्धतीने तोच विचार अन्य नेत्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. पुढे जात असताना बी.के. कोकरेंना विसरून चालणार नाही. त्यांनी ज्या कारणासाठी धनगर समाज जागृत केला होता ते कारण विसरता कामा नाहीत. धनगर समाजाचं कल्याण झालं पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढत राहिलं पाहिजे. मग त्यावेळी शरद पवार प्रस्थापित असतील
किंवा आताचे देवेंद्र फडणवीस असतील, कुणी का प्रस्थापित असे ना, त्याच्या विरोधात लढत राहिलं पाहिजे आणि धनगर समाजाचं कल्याण केलं पाहिजे. ही बाब आताच्या राज्यकर्त्यांनी माफ करा, आताच्या धनगर नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.